नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय उन्हाळा स्पेशल मठ्ठाची रेसिपी किंवा मसाला बटर मिल्कसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. अतिशय चवदार पाचक असा हा मठ्ठा तुम्ही दररोज करून प्याल, इतका हा टेस्टी होतो, तितकाच हेल्दीसुद्धा आहे. उन्हाळ्यात आवर्जून मठ्ठा पितात किंवा ताक पितात, जेणेकरून बॉडी कूल होते किंवा थंड होते. नेहमी आपल्याला गरमीचा त्रास होत असेल तर आवर्जून हा मठ्ठा तुम्ही दररोज घरी प्यायला पाहिजे. इतका सोपा आहे बनवायला की तुम्ही 2 ते 3 मिनिटामध्ये प्रिपेअर करू शकता. पण रेसिपी कुठेही स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला परफेक्ट चवीचा मठ्ठा बनवता येईल. हा अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मठ्ठा आहे, त्याच चवीचा आणि अतिशय टेस्टी. तर चला हा बनवायचा कसा ते पाहूया. बनवत असताना काही छोट्या-मोठ्या खास टिप्स, जेणेकरून जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मठ्ठा बनवाल. त्यासाठी ताजं दही वापरायचं. खूप जास्त आंबटही नसू नये आणि खूप जास्त सपकही असू नये. यामध्ये चवीनुसार साधं मीठ वापरायचं. त्यानुसार 1 चमचाभर आपण इथे साखर वापरली आहे. आता दही कुठलं वापरलं आहे तेही सांगते. म्हशीचं दही आहे, घरगुती घरी लावलेलं दही, अगदी थंडगार दही वापरले. त्यामुळं मी मठ्ठा बनवत असताना वेगळं असं बर्फाचे तुकडे वापरलेले नाहीत. पण जर का तुमचं रूम टेम्परेचरवरचं दही असेल तर आवर्जून तुम्ही इथे बर्फ वापरावा, म्हणजे तुमचा मठ्ठा अगदी थंडगार होईल. यामध्ये 1 चमचाभर लसूण आल्याची पेस्ट वापरायची. त्यानंतर इथे आपण वापरणार आहोत काळं मीठ. काळं मीठ साधारणतः 1 चमचाभर, पोहे खायचा जो चमचा असतो त्याचाच मी वापर केला आहे अर्धा लिटर दह्यासाठी. अर्थातच आपलं हे अर्धा लिटर दही होतं आणि त्या दह्यापासून मी मठ्ठा बनवत आहे. इथे आता साधारणतः भाजलेल्या जिऱ्याची पूड वापरली आहे. तीही घरगुती मी बनवत असते, म्हणजे जिरे भाजून ठेवायचे आणि थंड झाले की मग मिक्सरला फिरून त्याची बारीक पूड करून घ्यायची. आता तीही ॲड केल्यानंतर सगळं दही व्यवस्थित फेटून घ्या. दही फेटल्यामुळं दही स्मूथ होतं, त्याच्या गाठी राहत नाहीत आणि मठ्ठा एकसंध किंवा एकजीव होतो. तो कुठेही फुटल्यासारखा दिसत नाही. आता यामध्ये थंडगार मी फ्रीजमधलं पाणी वापरलं आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे बर्फाचा वापर मी टाळलेला आहे. हवं तर तुम्ही वापरू शकता, पण दही थंड असेल, पाणी थंड असेल तर मग बर्फ वापरायची गरज भासत नाही. आता इथे काय केलेलं आहे, साधारणतः आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड केला आहे. जर का तुम्ही बर्फ वापरत असाल तर अशा वेळी पाण्याची क्वांटिटी कमी ठेवा. जर का तुम्ही मठ्ठा खूप जास्त पातळ केलात आणि त्यामध्ये बर्फही ॲड केला तर त्याची चवही बिघडते आणि मठ्ठा खूप जास्त पातळ होतो. म्हणजे तो व्यवस्थित तयार होणार नाही. म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी किंवा ॲडजस्ट करण्यासाठी जर पाणी थंड वापरत असाल आणि बर्फही वापरायचा असेल तर पाणी सुरुवातीला कमी वापरा, कारण बर्फ टाकला की आपोआपच तुमचा मठ्ठा जास्त पातळ होतो. आता अशा प्रकारे छान रवीने हलवून घ्या किंवा तुमच्याकडे जर हँड मिक्सर असेल तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता. छान त्याला एक प्रकारचा फेस येईपर्यंत आपल्याला घुसळून घ्यायचं दही आणि ताक केल्यासारखं करून घ्यायचं. हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. थंडगार मठ्ठा आता आपण ग्लासमध्ये सर्व्ह करूया अशा प्रकारे. अप्रतिम पाचक आहे. आता बरेच जण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरतात. इच्छेचा प्रश्न आहे, पण लहान मुलं पितील या हिशोबाने मी बनवलं आहे. जर आवडत असेल तर एखादी हिरवी मिरचीचे तुकडे तुम्ही वापरू शकता किंवा हिंग आवडत असेल तर तेही वापरलं तरी चालेल. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली